कोणी पण उठून सूट म्हणायचं हे काय संविधान बदललं, ती नॅरेटिव्ह असते. ती ज्यांनी कोणी केली महाविकास आघाडीच्या बाजूने जर विचार केला तर एक नंबर का तुम्ही डायव्हर्ट केले सगळे मतदान कोणाचे मागासवर्गीय समाज. खरं तर मला हे जातपात पटत नाही. मला अधिकार दिला कोणी, त्यांना कोणाला मागासवर्गीय होण्याचा अधिकार दिला कोणी? मी कोण? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव ही संकल्पना मांडली, आज काय सांगणार हा ओबीसी माळी साळी हे जात आली कुठून? त्यावेळेस जे जे काम करत होते त्याच्यामुळं संपूर्ण त्यांची जात ठरवली कोणी? यावेळेस 23 मार्च 94चा GR तुम्ही जर वाचा नोटिफिकेशन, मी होतो साक्षी होतो त्यावेळेस हे सगळे बसले. कधीतरी पत्रकारांनी ह्या सगळ्या लोकांना त्याच्यावरती भर घातला. 23 मार्च 94चा GR काय तुम्ही देऊन टाकलं. यांना हे आरक्षण धनगर समाजाला, माळी समाजाला, वंजारी समाजाला द्या ना. मग आता जनगणना जर होत असेल तर करा ना, कशाला हे करताय? जनगणना करा. 10 वर्षानंतर जनगणना अपेक्षित असते. आज 10 वर्ष केव्हा होणार नाही. कशाला लोकांमध्ये दुसरी निर्माण करायचं काम? जनगणना करा, जाती न्याय जनगणना करा, ज्यांना जे पाहिजे त्यांना देऊन टाका. आज गरंगे पाटील किती जरी म्हणत असेल काय चुकीचं? मंडल आहे ज्यावेळेस BPCचं सरकार होतं केंद्रामध्ये, चूक त्यांची आहे. आणि नातं पण लागतं आमचं आत्यांकडं की ज्यांना त्यावेळेस आम्ही भेटलो. मी काय म्हटलं बघा म्हणलं आपण घेतली म्हणलं पेनचं आहे म्हणलं असं करू ना. उत्तर त्यांच्याकडनं ते सुद्धा राजकारण हे अपेक्षित नव्हते. ते म्हणलं आम्हाला पण आमची वोट बँक जनता दलचं गव्हर्नमेंट म्हणलं, पण त्याचे पुढचे परिणाम मला दिसत होते. आज जातीमध्ये तेढ निर्माण झाली. बघा तुम्ही बारकाने माझ्यावरती विश्वास ठेवू नका. तुमचे गुगल याच्यात तुम्ही संशोधन करा. मी फक्त बोलतोय कारण मी त्याला साक्षीदार आहे सगळ्यांना. त्यावेळेस शरद पवार साहेब त्याचं होते, त्यांनी पाय ठेवायला पाहिजे होतं. त्यांनी सांगायला पाहिजे हे करा ते करा, हे चुकीचं आहे. का केलं? आज मराठा समाजाचा विचार केला, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे कोणी पण घ्या ना, कुठल्या जातीचा घ्या. मी तर जातपात मानत नाही. जात नाही ती जात कशा करता कोणी निर्माण केली माहीत नाही. त्या काळात झाली काय हे झालं ते. आज त्याचा आधार घेऊन प्रत्येक जण फक्त व्यक्ती स्वार्थापोटी त्याचा वापर करतो आणि तुमचे मतं मिळवणार. याच्या पलीकडे काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.